this side. जबरदस्त धमाका आपने देखा अभी और चंद सेकंड के अंदर ये दोनों ट्विन टावर धराशायी और इस धूल का गुबार आप देखिए। तो एखादा फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्यानंतर किंवा दारू गोळ्याचा स्फोट झाल्यानंतर ज्या पद्धतीने धुराचं साम्राज्य पाहायला मिळतं त्या पद्धतीनंच धूळ आणि धुराचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। 3700 किलो स्फोटांचा वापर करण्यात आला होता आणि त्या सगळ्या स्फोटांचा सगळ्या विस्फोटकांचा स्फोट जो आहे तो झालेला आहे। चेतन दत्ता यांनी रिमोट कंट्रोल दाबल्यानंतर हा स्फोट झालेला आहे आणि आत्ता आपण पाहतोय की संपूर्ण इमारत अगदी पत्त्याचं घर असेल त्याप्रमाणे जमीन अर्धा किलोमीटरपेक्षाही जास्त पुढे आपण गेल्यानंतर तिथपर्यंत धुळीचा जो लोट आहे। तर अवघ्या काही सेकंदांमध्येच हे दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झालेले आहेत। आपण पाहतोय संपूर्ण परिसरामध्ये धुळीचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यासाठी आधीच खबरदारी घेण्यात आली होती। आसपासच्या 2 सोसायटींमधील सुमारे 5000 रहिवाशांना सकाळी घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते। वाहनं सुद्धा स्थलांतरित करण्यात आली होती आणि त्याचबरोबर पाळीव प्राणी त्यांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलं होतं। नक्कीच आता हे जे ट्विन टॉवर पाडलेले आहेत ते पाडल्यानंतर त्यांच्या पडझडीनंतर मात्र 55 ते 80 हजार टन ढीग साचणार आहे आणि तो ढीग हा क्लिअर करण्यासाठी तो साफ करण्यासाठी तब्बल 3 महिने लागणार आहेत आणि 1200 ट्रकच्या माध्यमातून हा जो ढीग आहे तो साफ केला जाणार आहे। हळूहळू या ढिगाचं सगळं त्याचं ते अरेंज केलं जाणार आहे कारण इथल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे। अगदी कस्तुरी इमारत पाडणारे तज्ञ चेतन दत्ता यांनी हिरवा बटन दाबलं आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये या दोन्ही टॉवर्समध्ये स्फोट झाले आणि त्या